हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण पापड खार न टाकता मस्त असे 4 पटीनं फुगणारे मस्त असे कुरकुरीत पापड पाहणार आहोत, ते पण तांदळापासून। तर 1 वाटी तांदूळ घेतले मी। हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे राशनचे तांदूळ तर पाणी टाकून छान चांगले मस्त असे 2-3 पाण्याने धुवून घेते आता यांना। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा भी माझे व्हिडिओ जातील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल। कुकर घेतलं आणि त्यामध्ये तांदूळ टाकले। त्यामध्ये 1 वाटी तांदूळाला मी 4 वाटी पाणी घेतलं मोजून। चवीपुरतं मीठ टाकते यामध्ये आणि याचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तर मी शेगडीवरती ठेवलं, हे इनलेस शेगडीवरती। आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत तर तांदूळात आपले ते एकदम शिजले आहेत, हे बघा मस्त। आणि चम्म्यासनं थोडंसं हे असे फिरून घेते म्हणजे आणखी बारीक होऊन जातील। तर पाणी जास्त घ्यायचं म्हणजे तांदूळ जो आहे तो एकदम गायवाय शिजून घ्यायचा आहे। तर हे लाल तिखट घेतलं मी आबडधोबड, ते 2 चम्मच घेतलं आणि ते टाकलं त्यामध्ये। तर तांदूळ शिजल्यावरच टाकायचं, कारण की मग त्याचा कलर बदलून जाते आणि मस्त असे पांढरे तुमचे पापड होतील नाही। तांदूळ शिजल्यावरच टाकून घ्यायचं। तर मी हा पापडचा मशीन घेतली, हे त्याच्यावरती एक कडकडी पन्नी ठेवली आणि त्याच्यावरती 2 नाही तर 1 थेंब तेल लावून एक उंडा ठेवून मस्त असा हा मोठे मोठे पापड बनवून घेते, हे बघा। तर तुमच्याकडे असं पापडचं ही मशीन असली तर तुम्ही प्लेटवर ठेवून छानी पण असे मस्त पापड बनवू शकता। ते एक बनवून घेतला आहे, चला आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला। मस्त असे कागदासारखे पातळ होता आणि कुरकुरीत पापड होता भाताचे। तर नक्की बनवा, तुम्हाला जास्त मेहनत करायची बी गरज पडत नाही, एकदम पटकन होता। फक्त भात शिजवा आणि असे पापड बनवा, हे बघा मस्त। आता असे सर्व मी हे पापड बनवून घेते। तर हे सर्व पापड मी बनवून घेतले आहे, हे बघा। आता हे 2-3 दिवस कडकडी उन्हामध्ये मस्त हे वाळू घातले। चला आता हे तळून दाखवते तुम्हाला। तर तेल गरम करायसाठी ठेवलं आणि पापड खार नाही टाकला तरी पण बघा मस्त असा पापड फुगला आहे, लगेच काढून घेते। आता दुसरा पण हे बघा मस्त असे 4 पटीने हे पापड फुलून जातात, पटकन होता, वेळ पण काही लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। असे सर्व पापड बनवून घेते आता।